रुद्र इकडे लक्ष पाहिजे. हा हे बघ, हे इक्वल टूचं साइन आहे. याचं नाव काय आहे तुमचं? इक्वल टू. हा, इक्वल टू इज नथिंग बट एक भिंत आहे किंवा एक बॉर्डर आहे म्हणूया आपण. बॉर्डर आहे, दोन देशांची काय आहे? बॉर्डर आहे. भारत पाकिस्तान ओके, दोन देशांची बॉर्डर आहे. इकडे राहतात तुमचे अमेरिकन. हा, इकडे राहतात आफ्रिकन. ठीक आहे, बोला बोला तर चालते. इकडे कोण राहतात तुमचे? अमेरिकन. तिकडे कोण राहतात? मध्ये काय आहेत? बॉर्डर. ओढू नको. हा, नाव अमेरिकन तुमचे कसे असतात? गोरे असतात. गोरे. ओके, यांच्या स्किनचा कलर कसा असतो? ब्लॅक, थोडा थोडा ब्लॅक. ऑलमोस्ट ब्लॅक. आपण कन्सिडर करून चालूया. ठीक आहे, बघा मी काय काय सांगतेय. अमेरिकन लोक जेव्हा इकडे जातात आफ्रिकामध्ये, तेव्हा त्यांच्या स्किनचा कलर चेंज होतो. अमेरिकेची लोक जेव्हा आफ्रिकामध्ये जातात तेव्हा त्यांच्या स्किनचा कलर चेंज होतो. नाही. तू इथून सांगलीमधून मुंबईला जाऊन राहिलास, तुझा पूर्ण स्किनचा कलर चेंज होईल? नाही. तसं अमेरिकेची लोक आफ्रिकेमध्ये जाऊन राहिल्यानंतर स्किनचा कलर चेंज होईल याशी? नाही. बट आफ्रिकेचे जर इकडे येऊन राहिले अमेरिकेमध्ये तर त्यांची स्किन गोरी होते? नो, स्किनचा कलर कधीही चेंज होत नाही. ऑलराइट, आता इथे लक्ष ठेवा. बघा मी काय म्हणतेय, तुमचा स्किनचा कलर जो आहे त्याला आपण म्हणूया नंबर्स. त्याला काय म्हणायचं? नंबर्स. स्किनचा कलर म्हणजे काय? नंबर्स. मग नंबर्स आपल्या वर्ड पासून नॅचरल नंबर्स सगळे. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय? आता बघा मी काय सांगते तुम्हाला. अमेरिकेची लोक जेव्हा आफ्रिकेमध्ये जाऊन राहतात तेव्हा आफ्रिकेमधले ड्रेस घालू शकतात ना? पोशाख, त्यांचे जे ड्रेसिंग स्टाईल आहे ते आफ्रिकन होऊ शकते? होऊ शकते. हा, आफ्रिकेमधले जेव्हा अमेरिकेमध्ये येतात तेव्हा त्यांची ड्रेसिंग स्टाईल अमेरिकन होते? ड्रेसिंग स्टाईल बदलते. स्किनचा कलर बदलतो का? नाही. नाउ लुक एट हियर. नाउ स्किन म्हणजे काय तुमचा? नंबर. आता साइन. इथं आपण लिहूया ड्रेसिंग स्टाईल किंवा फक्त स्टाईल लिहूया, चालेल? स्टाईल म्हणजे काय तुमची? साइन. साइन. हाऊ मेनी साइन्स आर देयर? प्लस, माइनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे, बघा मी परत सांगते. स्किनचा कलर चेंज होत नाही याचा अर्थ नंबर अमेरिकेमधून आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर चेंज होणार नाहीये. ठीक आहे, बट स्टाईल विल बी चेंज. अमेरिकन लोक आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर आफ्रिकन स्टाईल होते, आफ्रिकन लोक अमेरिकेमध्ये आल्यानंतर अमेरिकन स्टाईल होते. ऑलराइट, सेम ॲज साइन्स जेव्हा इक्वल टू च्या तिकडे जातात, तुमचे साइन जेव्हा इक्वल टू च्या तिकडे जातात तेव्हा ते काय काय चेंज होणार आहे तुमचे? प्लसचं काय होणार आहे? मायनस. मायनसचं काय होणार? प्लस. मल्टिप्लिकेशनचं काय होणार? डिव्हिजन. डिव्हिजनचं काय होणार? मल्टिप्लिकेशन. ऑलराइट, इथपर्यंत कळालंय? हा, आता हे इक्वेशन मध्ये घेऊन बघायचं. बघा, इक्वेशन म्हणजे काय? एक इक्वेशन मी घेते, x plus y equal to 3. x plus y equal to 3. ओके, समजा प्लस y ची ट्रान्सफर झाली अमेरिकेमधून आफ्रिकेमध्ये. ठीक आहे, प्लस y ची ट्रान्सफर झाली अमेरिकेमधून आफ्रिकेमध्ये. आता ते साइन कसं चेंज होणार? म्हणजेच काय, इक्वल टू च्या कुठे जाणार? तो त्या साइडला जाणार, राइट हँड साइडला जाणार, बरोबर? x आहे तसाच राहणार.
ठीक आहे. एक्सच्या पुढे जो आहे कोण आहे आपला Y. प्लस वाय. सायन्स आहे त्याला प्लस वाय. प्लस वाय तिकडे जाताना काय होईल मायनस वाय. म्हणजे हा 3 आहे तसा राहिला. नंबर चेंज होत असतो का नाही. प्लस वाय काय होणार Minus Y. इक्वेशन काय चेंज झालं तुमचं x इक्वल टू 3 मायनस. आता समजा इकडचं एक इक्वेशन घेतलं मी x मायनस वाय इक्वल टू 2. हा सेम एज इक्वल टू च्या तिकडे आपल्याला y ला घालवायचे. हा साइन काय होणार तुमचं x इक्वल टू 2 Plus Y. दॅट्स इट. समजलं. डन. नाउ हे झालं ऍडिशन सबट्रॅक्शनचं. मल्टिप्लिकेशनचं बघा कसं होतं. 3x इक्वल टू मी मगाशी काय सांगितलं होतं 15. ऑलराइट 3x इज इक्वल टू 15. मला x फक्त ठेवायचं 3 ला तिकडे न्यायचंय. ठीक आहे. या दोघांच्या मध्ये कोणतं साइन नाहीये. याचा अर्थ कुठला साइन आहे तुमचा रितेश इथे. हा साइन कोणतं नाही म्हटलं कुठलं साइन असणार आहे तुमचं मल्टिप्लिकेशन. मग आपलं हे इक्वेशन 3 ला आपल्याला तिकडे पाठवायचे. 3 ला तिकडे पाठवायचे. कसं होणार ते x व्हेरी गुड. x इज इक्वल टू 15 डिवाइडेड बाय दॅट्स इट. समजे. नेक्स्ट मगाशीच समजलं. एक सॉरी 9 डिवाइडेड बाय a which is equals to b. 9 divided by a which is equals to b. आता मला a ला ट्रान्सफर करायचं. कोणाला ट्रान्सफर करायचं मला A ला. a ला. त्या दोघांच्यात कोणतं फंक्शन हे आहे व्हेरी गुड. कुठलं आहे डिव्हिजन. मग आता a ला ट्रान्सफर तिकडे करताना a कशात आहे डिव्हिजनच्या फॉर्मॅट मध्ये आहे. डिव्हिजनचं सोडून तो तिकडे जाताना काय होईल Multiplication. व्हेरी गुड. म्हणजे काय राहिलं तुमचं 9 which is equals to a into that means a. समजलं. साइन्स चेंज होतात. स्टाईल ड्रेसिंग स्टाईल चेंज होते. नंबर्स चेंज होत नाही. नंबरचे साइन चेंज होतात. नंबरचे साइन चेंज होतात बट नंबर चेंज होत नाही. समजलं.